बदलापूर शहरामध्ये बदलापूर पश्चिम सानेवाडी परिसरामध्ये आज एक धक्कादायक घटना जी आहे ती झालेली आहे। आपण बघत आहात बदलापूरमध्ये चोरट्यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। आज पहाटेच्या सुमारास साधारणतः 3:30 ते 4च्या सुमारास जे आहे चोरट्यांनी याच दुकानामध्ये आपण बघत आहात सिद्धी मसाला अँड ड्रायफ्रुट्स मध्ये जे चोरी केलेली आहे। तब्बल 1, 2, 3, 4 दुकानं त्याचबरोबर टी शर्टची काही दुकानं आहेत त्या ठिकाणी देखील चोरट्यांनी चोरी केलेली आहे। आणि यानंतर आता खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय की पोलीस प्रशासन कशा पद्धतीने लक्ष देणार आहे आणि या चोरट्यांना जे कशा पद्धतीने पकडणार आहे। तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या। तुमच्या देखील परिसरामध्ये अशा काही घटना घडत आहेत का आम्हाला तेही नक्कीच सांगा। आपण 2 दिवसांपूर्वी बघितलं होतं तेव्हा सुद्धा बदलापूर शहरामध्ये जे काही अजून एक किराणा दुकान होतं बदलापूर पश्चिम परिसरामध्ये त्या ठिकाणी देखील जे आहे चोरी झाली होती। आणि त्यानंतर आता परत आपण बघत आहात 1, 2, 3, 4 जे काही दुकानं आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आज जी आहे चोरी झालेली आहे। आणि त्यांचा जो काही गल्ला होता तो देखील त्याच्यातून भरपूर पैसे चोरीला गेलेत। नेमकं काय काय चोरीला गेले आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। दादा काय बोलाल काय काय चोरीला गेले? मॅडम आता असं आहे ना की कॅश होती माझ्याकडे 50 होती 4-5 हजार, 100 होते 4-5 हजार आणि चिल्लर होती 4-5 हजाराची। ते सगळं घेऊन गेले तोडून सगळं दुकान 2-3 शटर तोडले आमचे दुकानाचे। एक बाजूवाला रवा बेंद्याची ट्रेडिंग कंपनी त्यांचा शटर तोडला। एक आमचे पुढे परफेक्ट कपडेवाले त्यांचे शटर तोडले। एक आतमध्ये आपल्या बिल्डिंगकडे एक टी शर्टचे कारखाना आहे त्यांचा पण ऑफिस तोडला पूर्ण। ते तोडून सगळं मग पळाले ते लोक। किती वाजता झालं होतं ते करीबन 3:30 आणि 400 मध्ये झालेला आहे मॅडम यो। किती नुकसान झाले साधारण? नुकसान करीबन साधारण आपल्या 16-15 हजाराचं झालेलं आहे। 16-15 हजार कॅश गेली। तुम्हाला कधी समजलं की हे असं आम्हाला समजला, एकाने फोन केला आम्हाला की बाबा तुमचं शटर उघडे काय लाईट चालू आहे म्हणून आम्ही मग इथे 4:15 वाजता दुकानाच्या पुढे आले तेव्हा ते आम्ही बघितलं मला माहिती पडली। आता किती दुकानं तुमची आहेत आणि इथे कुठे कुठे गेलेले ते? एक बाजूला बघा हा गोडाऊन आहे आमचा मिरच्यांचा, हा शटर तोडला आणि हा मेन दुकान आहे आमच्या 2 गाड्याची, याचे दोघं शटर तोडून आतमध्ये घुसले होते। आणि एक पुढे ते रवा मेंदा ट्रेडिंग कंपनीचा त्यांचा पण शटर तोडला पूर्ण। काय अजून ड्रायफ्रुटचं दुकान आहे ड्रायफ्रूट वगैरे बाकी ड्रायफ्रूट वगैरे काय नाही गेले मॅडम। हा सामान वगैरे काय नाही, फक्त कॅश गेली आमची। सीसीटीव्ही मध्ये काही कैद झालं त्यांच्याकडे काय काय सीसीटीव्ही मध्ये 2 पोरे दिसते, एका पोरला टोपी लावलेली, एक दाढीवाला आहे। ते पहिला बाहेर बसलेले होते, मग हळूहळू आले इथे आणि दुकान तोडली। मग परत एक पोरा इकडे गेला आणि परत आला आणि बाजूला ते शटर तोडले। मग तर आपण बघत आहोत 2 मुलं होते असं सांगण्यात येतं आहे आणि सीसीटीव्ही कॅमेरामध्ये देखील काहीशा प्रमाणामध्ये ते कैद झालेले आहेत। आता पुढील तपास जो आहे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे आणि जे काही अपडेट्स असतील आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। ते बघा आपण बघत आहात यांनी फक्त याच ठिकाणी जे आहे या ठिकाणी जे थोडासा कॅमेऱ्याचा भाग आपल्याला दिसतो आहे तर हे जे काही चोरटे आहे त्यांनी पहिले तर ते शेटर तोडले आणि नंतर मध्ये जाऊन जे फक्त जो काही पैसे वगैरे होते गल्ल्यामध्ये तेच ते घेऊन गेलेले। पण आपण काही दिवसांपूर्वी बघितलं होतं की जे काही किराणा दुकान आहे त्या किराणा दुकानमधून तेलाच्या कॅनी वगैरे जे त्या सुद्धा लंपास करण्यात आल्या, त्या सुद्धा चोरी करण्यात आल्या होत्या। मग नेमके हे चोर आहेत कुठून, हे येत आहेत कुठून आणि यांचं एवढं धाडस कुठे वाढतंय की अशा पद्धतीने जे सर्रासपणे चोरी केली पाहिजे। आता आपण परिसर बघतोय, मेन रोड आहे इथे आपला स्टेशन परिसर आहे हा। त्या स्टेशन परिसरामध्ये सुद्धा जे काही 1-2 कपड्यांची दुकान आहेत तर त्या कपड्यांच्या दुकानात सुद्धा टी शर्ट वगैरे जे या चोरट्यांनी चोरल्याची माहिती समोर येते आहे। खरोखर पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे आणि आता तपास सुरू आहे असं सांगितलं जात आहे। पोलिसांकडे तुम्ही गेला होता तक्रार? सकाळी गेलो होतो, ते तक्रार देऊन आलो। ते म्हणते तुम्हाला कॉल करणार आम्ही परत, काय झालं ते काय नाही झाला, कुठे भेटले तर आम्ही तुम्हाला परत कॉल करणार। आता काय भीती वाटते का आता परत काय? आता भीती तर असं वाटतंय ना आपल्याला बाबा आता झाले तर आता मग पुढे अजून ओला तर मग काय करणार आम्ही। ठीक आहे ना, काय पदार्थाने जरा लक्ष घेतला रात्री किंवा पोलीस इथं फिरत असेल तर आम्हाला पण जरा सेफ्टी असते। धन्यवाद दादा। आपण बघत आहात 1, 2, 3, 4 जी दुकानं आहेत त्या ठिकाणी देखील चोरी जी आहे एकाच लाईन मध्ये आहेत आणि नेमकं आता सिद्धी मसाला अँड ड्रायफ्रुट्स त्यानंतर बाजूचं जो आहे ते पण त्यांचंच दुकान आहे। त्यानंतर आहे भाग्यलक्ष्मी ट्रेडिंग कंपनी, हे सुद्धा जे आहे त्यांनी शेटर तोडण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर त्या साईडला आपण बघितलं सिद्धी ट्रेडिंग कंपनी, म्हणजे एकाच लाईनला एकाच व्यक्तीची 4 दुकानं जी आहे तिथे चोरी करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्यांचा जो काही गल्ला होता त्याच्यातून देखील खूप मोठी चिल्लर आणि पैसे जे आहेत ते चोरीला गेलेले आहेत। मग किराणा दुकानं सुद्धा हे चोरटे सोडत नाही का? मग हे कशा प्रकारचे चोर आहेत
की जे किराणा दुकान सुद्धा सोडत नाही. काही दिवसांपूर्वी जसं आम्ही सांगितलं तेलाच्या कॅनी घेऊन गेले होते. आता इथे काय ड्रायफ्रूट घ्यायला आले असतील का हे चोर? बदलापूर पश्चिम जे काही पोलीस आहेत ते देखील त्यांचा तपास आता सध्या सुरू आहे. जेव्हा त्यांना माहिती मिळाली तेव्हापासून त्यांचा तपास जो आहे तो सुरू आहे आणि लवकरात लवकर हे जे कोणी चोरटे असतील त्यांना खरोखर पकडण्यात यावं. कारण बदलापूर स्टेशनच्या जवळ जे काही दुकान आहेत आपले कपड्यांचे वगैरे दुकानं आहेत त्या कपड्यांचे दुकानं सुद्धा या चोरट्यांनी सोडले नाही. तिथून देखील यांनी शर्ट जे आहेत ते चोरून नेलेले असं सांगितलं जात आहे. मग नेमकं आता बदलापूरकर करतील काय, व्यावसायिक करतील काय? जर सर्रासपणे अशा चोऱ्यांचं प्रमाण जे वाढत चाललं तर करायचं काय? कारण आतापर्यंत आपण बघतो की मोठ्या मोठ्या शोरूम मध्ये वगैरे जे तेव्हा तिथे चोऱ्या होत होत्या. पण जर आपण किराणा दुकानांमध्ये वगैरे सुद्धा जर चोरी होत असेल तर व्यावसायिकांनी नेमकं करायचं काय? आणि सुरक्षेचा देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतो. कारण वेळ जी ती पहाटेच्या सुमाराची सांगितली जाते आहे. म्हणजे 4 वाजेच्या सुमारास जे ती चोरी झाली असते. 3:30 ते 4च्या मध्ये जे टाइम सांगितला जातो आहे. या टायमामध्ये आपण बघतो आज ठीक आहे, आज रविवार आहे, काही जणांना सुट्टी असते, काहींना नसते. पण जर अशाच वेळेमध्ये या ठिकाणी काही गृहसंकुल देखील आहे. एखादा व्यक्ती जर ऑफिसला जाण्यासाठी किंवा ट्रेन पकडण्यासाठी घरातून पहाटे लवकर बाहेर पडत असला आणि तो ह्या चोरट्यांच्या याच्यात सापडला तर विचार करा की किती भयंकर असा हा प्रकार आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर ते जे कोणी चोरटे असतील त्यांना पकडण्यात यावं आणि हे जे काही बदलापूर शहरामध्ये सुरू आहे ते देखील थांबवण्यात यावं. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. बघत रहा आपले बदलापूर. धन्यवाद.